नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. आज मी बाजरीचे खारवडे करणार आहे. त्यासाठी मी आदल्या दिवशी रात्री बाजरी निवडून भिजायला घालायची. आपल्याला 2 किलो बाजरी घेतलेली आहे मी. आता ही स्वच्छ धुवून घ्यायचे, जेणेकरून सगळ्या या बाजरीत जर थोडा कचरा असला तर निघून जाईल आपला. कचरावर आलेला तो धुवून घ्यायचा आपल्याला आणि स्वच्छ पाणी घालून रात्रभर भिजायला ठेवायचं आपल्याला. बाजरी घेतल्यावर पाणी घालून ठेवायचं आहे आपल्याला, रात्रभर ठेवायचं आहे. मी ही बाजरी रात्रभर भिजायला ठेवली होती. आता ही मी धुवून घ्यायची आपल्याला. एका मोठ्या चाळणीने ठेवायचं. बाजरी ही आपण धुवून घेतलेली आहे, थोडीशी अशी निथळून घ्यायचं पाणी सगळं. आणि हे आता खलबत्तात कुटून घ्यायचे आपल्याला, थोडी ओबडधोबड. खलबत्ता नसला तर मिक्सरला थोडे चालू बंद प्रोसेसमध्ये जाडसर भरडून घेतली तरी चालणार आहे. ह्याला तुम्ही कापड का लावलंय? भुगा होईल जास्त म्हणून त्याला कापड लावून घेतलंय. जरा जाडसर होण्यासाठी त्याला कापड लावलेलं आहे. चांगलं असं कुटून घ्यायचं. खाली मोठं एक कापड टाकायचं, जेणेकरून सांडलेलं आपल्याला भरता आलं पाहिजे. असं झाले कोंडा असं हे वरचं हे निघालं पाहिजे. ते आता एका पातळ फडक्यावर टाकून घ्यायचं आपल्याला, सुकवायचं. इथं एक पातळ कापड टाकलेलं आहे, त्याच्यावर पसरून घ्यायचं. ते कोरडं झालं पाहिजे, जरा सुकलं पाहिजे. अशा पद्धतीने आपण सगळी बाजरी कुटून घेणार आहोत आणि पातळ फडक्यावर पसरून घेणार आहोत. बाजरी जवळजवळ आपण 1 तास सुकायला ठेवली होती. ते सुकून झाली की आपण आता पाखडून त्याचा कोंडा काढून घ्यायचा आहे. बाजूला कोंडा काढून टाकायचा आहे हा, म्हणजे वरचं टरफलं बाजरीचे. आणि नंतर मग ही भिजायला घालायची आपल्याला. कोंडा असं पाखडून झाला की परत एकदा चांगल्या पाण्याने धुवून हे पाणी काढून टाकायचं. घाण काढून टाकलं की परत स्वच्छ पाण्यात भिजायला ठेवायचं. आणि दर 24 तासांनी परत पाणी बदलायचं. ह्याचं 5 दिवस आपल्याला ही बाजरी भिजवून घ्यायची. असंच ठेवायचं. आता उद्या पाणी बदलायचं ह्याचं. दर 24 तासांनी आपल्याला ह्या बाजरीतलं पाणी बदलायचं. आता बदलणार आहे, परत दुसरं पाणी टाकणार आहे. पाणी तसंच ठेवायचं. 4 ते 5 दिवस लागतात आपल्याला ही बाजरी भिजवण्यासाठी. घेतली म्हणजे आपल्याला जास्त आंबट वास येत नाही बाजरीला. त्यामुळं स्वच्छ धुवून पाणी बदलायचं.
बाजरी ही मी 5 दिवस भिजायला घालून आता धुवून घेणार आहे. 2 पाण्याने धुवून घ्यायचं स्वच्छ. दर 24 तासाला आपल्याला पाणी बदलत राहायचं आणि चीक काढताना 2 पाण्याने धुवून घ्यायचं, म्हणजे आंबूस वास जास्त येणार नाही. आणि ही आता मी मिक्सरला वाटून घेणार आणि गाळून घ्यायच्या फडक्यावर. स्वच्छ 2 पाण्याने चोळून धुवायचे असे, म्हणजे आंबूस वास येणार नाही बाजरीला. ही 2दा धुवून मी निथळून घेतलेली आहे बाजरी. त्यासाठी आपल्याला एक पातेलं घ्यायचं आहे मोठं आणि असं फडकं बांधायचं, त्याला घट्ट बांधायचं फडकं, निसटायला नको असं. आणि एका घमेल्यात पाणी घ्यायचं आपल्याला, चीक वाटलेला चांगला हे करून घ्यायचं आपल्याला गाळून. असं घट्ट फडकं बांधायचं आपल्याला. तरी आपल्याला थोडी थोडी मिक्सरला वाटून घ्यायचे, पाणी घालून वाटायचं. अशा पद्धतीने मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचं. असा कोंडा राहतो, हा बाजूला काढायचा आपल्याला. परत हे सगळं गाळून घ्यायचं आपल्याला. परत अशा पद्धतीने सगळी बाजरी मी गाळून घेणार आहे. आपण जो चीक गाळलेला आहे तो मी एका डब्यात ओतून ठेवला होता. आता हे वरचं सगळं पाणी काढून टाकायचं, हळूहळू काढायचं आहे. खालचा चीक ठेवायचं आहे आपल्याला. वरचं सगळं हे पाणी आलेलं आहे ना, ते ओतून द्यायचं आपल्याला. एकदम हळू सावकाश ओतायचं आहे. बघू शकता तुम्ही, चीक आपला दिसतो एकदम. हे वरचं पण पाणी शक्य असेल तेवढं काढून टाकायचं. हा जेवढा चीक आहे तो आपल्याला एका पातेल्यात मोजून घ्यायचं आणि तेवढंच पाणी आपल्याला उकळायला ठेवायचं आहे. मोजून घ्यायचं एका पातेल्यात काढून. एवढा चीक आपला निघालेला आहे आणि एवढंच पातेलं पाणी ठेवायचं आपल्याला उकळायला. आणि थोडीशी तुरटी टाकायची त्याच्यात आपल्याला, एकदम थोडीशी टाकायची, म्हणजे आपल्या हरवडे पांढऱ्या शुभ्र होतात. त्याला चीक जेवढा तेवढं मी पाणी टाकलेलं आहे आणि थोडीशी तुरटी टाकायची आपल्याला. मी थोडा करून घेतलेला आहे, थोडीशीच टाकायची. आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आणि उकळायला ठेवायचं पाणी. अंदाजानं मीठ टाकायचं आहे. टेस्ट बघून परत टाकलं तरी चालतं, पण खारट नको व्हायला म्हणून आधी कमी टाकायचं मीठ. हे उकळून घ्यायचं आपल्याला. पाण्याला आपल्या उकळी आलेलं यातलं आपण थोडं पाणी काढून ठेवायचं आहे, म्हणजे चीक लागेल तसं पाणी नंतर घातलं तरी चालेल, पण पातळ व्हायला नको म्हणून काढून ठेवायचं पाणी आपलं. एवढं पाणी मी काढून ठेवलेलं आहे. आणि चांगलं उकळलं की आपल्याला चीक टाकायचं हळूहळू आणि हलवत राहायचं चांगलं, जेणेकरून ते होणार नाही. चांगलं हातून घ्यायचं आपल्याला.
सारखं असं ढवळत राहायचं जेणेकरून गाठी होणार नाही. मोठ्या फ्लेमवरच ठेवायचा गॅस. चांगला असं हे एकसारखं होईपर्यंत हलवत राहायचं. चांगला ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. कोणाला मदतीला घ्यायचं आपल्याला, चांगलं हातून घ्यायचं. हा ट्रान्सपरंट दिसला पाहिजे. मी आम्ही थोडा वेळ ठेवणार आहे. हलवला म्हणजे गाठी घालून आपल्याला हलवल्यानंतर गाठी होतात. काढून घ्यायचं. रवी नाही तसं हटायला तर रवी हटायचं. हाताला चिकटला नाही पाहिजे आपल्याला, तोपर्यंत ठेवायचं. तर मी आता कडकट असणार आहे आणि वाहून घ्यायची चांगली. आपण काल पीठ गाळलेलं फक्त येत आहे. चांगली वाफवून द्यायची नाही तर झाकण ठेवून. हे बघू शकता आपली त्याला चांगली वाफ आलेली. अशी एकदा दोनदा द्यायची आपल्याला, म्हणजे खारवड्यांचे तुकडे पडत नाही. गव्हाचा पण पीठ फटकाना असा थाटायचा म्हणजे तुकडे पडत नाहीत खारवड्यांचे. मीठ आधी कमीच टाकायचं आहे, मग चव घेऊन टाकलं तरी चालेल, पण खारट नको व्हायला म्हणून आधी कमीच टाकायचं, नंतर चव बघून टाकायचं. चांगली वाफ काढून एकसारखा करून घ्यायचा आहे. वाफ आलेली आहे आपली. आणि जाडबुडाचं जर पातेलं नसेल तुमच्याकडे तर चेक हटत आल्यानंतर आपल्याला खाली तवा ठेवायचा गॅसवर आणि मग त्याच्यावर पातेलं ठेवायचं, नाहीतर खाली चेक करपू शकतो. माझं हे जाड पातेलं आहे त्यामुळे मी तवा ठेवलेला नाही. झालेलं आहे आपला चेक. आता खारवड्या घालायच्या. अशा पद्धतीने आम्ही सगळ्या चकल्या पाडून घेणार आहेत. हे सगळे खारवडे आम्ही असे घालून घेतलेले आहेत. आता वाळवायचे उन्हामध्ये 1 ते 2 दिवस लागतील.